Thank you.
तर खूप डोईजड झालाय. सासू तर नेहमी त्रास देत असते आणि त्यातून सासऱ्याचा भरपूर त्रास असतो बघ. त्यातून आपण काय करू शकतो बघ? अगं आपण असं केलं तर मथुरीच्या बाजाराला जाऊया. अगं जाऊया म्हणताय खरं, पण मथुरीची वाट ठाऊक काय कुणाला? अगं आम्हाला माहितीच नाही बघ. अगं मला आठवलं बघ. अगं वरच्या इथली मावसाई बघ, ती दररोज जाते बाजाराला. तिला म्हणून बघ. म्हातारीला तूच मार, माझी आणि कालच तुझी भांडणं झाली. तुम्ही मेल्या एकमेकींच्या उरावरच बसलेल्या असतात म्हणून म्हणते मी साथ मारते. अगं मावशी ग मावशी. अगं कोण हाय? अगं मी राधा मारते. थांबा जरा, नवऱ्याला मांडीवर घेतलाय, त्याला पाचते आणि लगेच येते बघ. मावशी तिचा आल्यावर आपण चांगला समाचार घेऊया. का पोरीनिया के मारीला या म्हाताऱ्या मावशीला, माझी पोरही कुठे दिसेना, त्याला शोधून येते मी. अय्या राधा चंद्रावळी एवढ्या नटून सजून निघाला तरी कुणीकडे म्हणायच्या? अगं मावशी ते राहू दे बाजूला. घरातून निघताना काय ग म्हणाली? काय म्हणाली? नाही का म्हणाली नवऱ्याला मांडीवर घेतलं? अगं चेपा बसला माझ्या कारभारावर गेले 6.5 महिने आजारी काय आहे. म्हणतेस काय? अगं काय सांगू राजे तुला, लग्नाच्या 4 अक्षता काय त्या डोक्यावर पडल्या आणि कारभाऱ्यानं हंतरून टाकलेला आहे. 6.5 महिने झाले तरी काढायचं नाव घेत काय नाही. म्हणतेस काय? अगं फार वीट दिलं नाही मला. अगं सगळे दवाखाने फिरवले, एका पण डॉक्टरचा उपयोग झाला नाही. पण एक डॉक्टर देवासारखा भेटला. तो म्हणाला, ग मावशी तुझ्या नवऱ्याला कार्य औषध सांगते. आता म्हटलं कार्य औषध काय ते एकदाच सांग बाबा, करते आणि मोकळी होते. तर मी याला मला म्हणतो कसा, गाईचं किंवा म्हशीचं दूध पाज. काय म्हणतेस? गुशीचं दूध? म्हशीचं दूध? अगं चेपा बसला तुझ्यावर, गुशी कधीपासून दूध द्यायला लागल्या?
अगं घुशी जर का दूध द्यायला लागले असते ना तर मामा काय माझं नमन बघायला नसतं आले. घरी 10-15 घुशी बाळगून दिवसभर दूध काढत बसले असते. मावशी तुझं आपलं काहीतरी. काहीतरीच म्हणजे आता 4 चौघात सांगायला लावलंस म्हणून सांगितलं. अगं मावशी आम्ही साधारण विचार केला मथुरेच्या बाजाराला जायचा. हा मग जायचं हळलं कुठं? अगं तू येतेस ना म्हणून हात मारली. म्हणजे मथुरेच्या बाजाराची वाट माहिती नाही म्हणून माझी आठवण आली. हे बघ मथुरेच्या बाजारला जायचं खरं. मथुरेच्या बाजारला जाताना घेतलं काय याची सगळी यादी मला सांगितली अगं पाहिजे. मावशी ते कशाला ग? ते कशाला म्हणजे अगं तुम्ही आजकालच्या पोरी टवाळ मथुरेच्या बाजारात टवाळखोर गिराईक असतं. त्यातल्या एखाद्याने विचारलं काय ग मावशी तुझ्या पोरीकडे काय आहे तर मी त्यांना काय उत्तर अगं देणार? मावशी सांगते. सांगा पटापटा की न. मावशी मी घेतलं 21 लांब 2 बोट रुंद. काय म्हणाली? 21 लांब 2 बोट रुंद. हा लाल भडक माल कडक. मावशी हवं तर दाबून बघ. पडली पेटली शेणपूड तुझ्या तोंडावरती. मेलीनं माल घेतला आणि हिनं आणि वर दाबून बघायला सांगते मला. अगं तुझ्या मालाचं नाव तरी काय? लाल दांड्याची पेप्सी. म्हणजे तुझ्या मालाचं नाव लाल दांडेची पेप्सी. फार दिवे लावशील मथुरीच्या बाजारला. हो माग. मावशी हा मी की नाही घेतलंय दही. काय म्हणाली? मग काय गोड आहे ना? गोड आहे बघतेस का चाकून? अगं चाकून काय बघायचं? मथुरेच्या बाजारात टवाळखोर गिरायक असतं. मथुरेच्या बाजारातल्या गिरायकाला आंबट पदार्थ चालत नाही हो काय? म्हणून मी तुला विचारलं. हो माग. राधाबाई तुम्ही काय घेतलं मथुरेच्या अगं बाजारला? मावशी मी घेतलंय लोणी. काय म्हणाली? अगं लोणी. पाहिलं नाही ना कोणी? नाही ग नाही. मग चला लवकर मथुरेच्या बाजारला जायला उशीर होतोय. मावशी निघूया आपण. हे मथुरेच्या बाजारात जाताना जर मला काही मावग दिसलं तर नावाची मावशीने सांगून अगं ठेवते. मावशी निघूया आपण. लवकर. आता काय झालं? अगं मावशी तू आमच्या साऱ्या पोरींचं विचारलास आणि तुझं का काय? अगं आता माझं कसलं मेलीचं कशात काय नाही फाटक्यात पाय. अगं काय मावशी. ग? अगं फाटक्यात पाय म्हणजे म्हणण्याची पद्धत आहे तशी. अगं हो. असं काय? मग काहीतरीच बाई पोरी. अगं मावशी हा. तू घेतलेस काय? आता तू आग्रह धरतेस म्हणून विक्री करता मी घेते ताकाची कढी. बाई खूप आंबट असते ती. तुझ्यासाठी आंबट. मथुरेच्या बाजारात माझं पैठणी गिराईक. मथुरेच्या बाजारात अशी गेली नी हारोळी दिली घ्या रे कढी. काय म्हणतेस काय? ती आला तिकडनं मामांसारखा गडी. बुडवली दाढी प्यायला कडी की चालला गडी. मावशी तुझं आपलं काहीतरी. अगं तुमच्या आधी माझा माल संपतो की नाही दाखवते. मावशी हा यमुनेचा घाट किती अवघड दिसतोय बा. हा मग. योगेश शिंदे गावाने योगेश कांडून कुटून केला गोळा पंचमी नोगडला डावा डोळा आला नागोबा केलेला हाया जागर झाला येया. जागराला करू पवतं गणोबाचाला धावतं गणोबाला करू सोजीर गौरी आले राजीर. गौरीला काढू चित्र आली वडिलांची पित्र वडिलांना सोडू डाल दसरे आले म्हाल. दसऱ्याला लुटू सोनं दिवाळीचं झालं येणं दिवाळीला करू पंचारती संक्रांत आली ज्ञानत्री. संक्रांतीचा पुळूस उघडं म्हाय पारणं उघडं म्हाय पारण्याला पुजूपाट शिमग्याले घनदाट. शिमग्याचा खेळू रंग पाडव्याले चित्रगण पाडव्याला उभारू गुढी आकेती आली लाडी. आकेतीला केले वडे आणि योगेशरावांच्या नावचे गळ्यात मंगळसूत्रांचे. अगं मावशी हा यमुनेचा घाट किती अवघड दिसतोय बा. दिसतोय मला. जाता जाता तुझी पाठ मॉडेल म्हणते. अगं माझी काय मेली तुझी पण पाठ होते. अगं म्हणून म्हणते काहीतरी गाणं करून दे. अगं तुमच्यासारखी काय मला आता गाणी बिणी घेता येत नाही. तू गाणं घे मी तुला मागून कोरस मावशी मी गाणं घेते. चला लवकर. आवरुनी शिंगार खाट करुनी जाऊच लतालावरी आवरुनी शिंगार मोठ भरुनी
सारा चमत्कार कामसारखे लोक उर्मतोन गोरगरिबांचा छळ करू लागले. इतक्यात एक ध्वनीवर म्हटला, बघतो थांबा, आपापला कारभार चालू ठेवा. देवकी मातेच्या पोटी आठवा श्रीकृष्ण घेईन. तोच मी भगवान श्रीकृष्ण. बोला पुंडलिक वरदेव. आजवार बुधवार मथुरेचा बाजार साऱ्या गवळणी थाटमाट करून मथुरेचा बाजार चाललाय. त्यांना पिंपळाच्या पर्यटक करण्याची कामगिरी पेंजा सुद्धा मला सांगितली पाहिजे. ए पेंजा, ए सुदामा. आलो देवप्पा आलो. आशीर्वाद असो. अरे पेंजा सुदामा, आजवार बुधवार मथुरेचा बाजार साऱ्या गवळणी थाटमाट करून मथुरेचा बाजार चाललाय. त्यांना पिंपळाच्या पर्यटक करण्याची कामगिरी तुमच्या दोघांना संपवली. येतोच मी. हे वाकड्या. अरे सुदामा, हा? अरे देव बाप्पा काय सांगून गेले? तुझ्याकडे बघून सांगत होती. हा? बघून तुझ्याकडे सांगत होती. माझ्याकडे बघू सांगत होते. मग अरे देव बाप्पा सांगून काय गेले माहितीये? काय म्हणतात? 16,308 गवळणी हा. हट मट करून मथुरेच्या बाजारात चालले. त्यांचा रस्ता अडवायचा आहे आणि हे काम तू करायचंच. मी आलो. हे कामगिरी माझ्या जपायची नाही. तुझ्या जपायची नाही? नाही जपणार. का रे? माझा आज उपास आहे. काय सांगतोस काय? तुझा उपास. आणि आज उपास उपास? आहे. अरे मेल्या मगाशी जेवायला वाढेपर्यंत तुला धीर अरे नव्हता तसं- आणि म्हणतो माझा उपास अरे आहे. तसं मारू नको. काय का? हा, कानच कापलं. जरा आता मलाच म्हणून रे. तसं नव्हं. हा. बाई माणसापासून मी 2 पावलं लांब राहते. तसा उपास आहे माझा. म्हणजे तसा तुझा उपास आहे तसा होय? उपास आहे. म्हणजे बाई माणसानं आडवला तुझ्या काय जमायचं नाही जमणार. तुला तरी जपल काय? नाही ना रे. अरे माझा पण हा मोठा प्रॉब्लेम आहे. तुला तसं जमणार नाही हा. तसं मला काय झेपणार नाही. पण काम तरी केलं पाहिजे. बरोबर आहे. मी काय म्हणतो, या गावात तुझा एखादा कोण बालपणीचा मित्र आहे काय काम करणारा? ऐकून कोण? वाकड्या. वाकड्या. हा. अरे मेला तू एवढा चांगला मी एवढा चांगला आणि हे वाकडं मोडकं येऊन काय करणार करणार तू. तो करील हा, हात वर बघा हात वर. अरे वाकड्या, तुझा म्हणताय अरे लवकर ये. हॅलो तात्याला अरे मजा आहे बघ. थांबा हॅलो माझी ताबुगा वरच्या लागायला चुकले तिला देव नेतो देव थुई ताबू थुई या पेंड्याला आधार नाही कोणाचा या पेंड्याला आधार नाही कुणाचा अरे सुदामा विचार अरे सुदामा विचार अरे
अरे मेल्या पात्रावर खायचं असेल पात्रावणी खायचं असेल अरे नाही पटवलं नाही हा? पण तू मेला तंगडा झाडतोस तू तंगडा कशाला झाडतोस कशाला म्हणजे तुला यायला उशीर का झाला तुला यायला उशीर का झाला काय तुला उशीर का झाला यायला अरे येतं काय झालं माहितीये काय झालं मी आता खांद्यावर टाके मुसकात खोलून काय झालं त्याचं काय झालं त्याला जरा गप्प तू खातोस मी आला खांदा होणार गुलाम तरी पण सगळी चोचका फोडून टाकेल लाल पाणी घालून हा, काय झालं ए, त्याला घात वाटवा त्याला घालत वाटवा तुला काय झालंय का थकाय हा? मग परत खांदा होती परत माल वर काढली गेला घरी गेला गेला घरात गेला अरे ए, हा. पहिला माझा एवढा होता एवढा झाला ए कोण एवढा झाला हा? सरळ काय ते सांग अरे गुलामा हा. अरे माझा पोरगा मोठा झाला अरे पण मी काय म्हणतो लोकांची पोरं काय तेवढीच राहतात ती पण मोठी होतात त्या पण बरोबर. त्या तेवढं विशेष काय अरे तर खातोय मी म्हणजे तू सांगायचंय होय तुमचं ऐकून घे होय 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 अरे ए, हा. अरे माझा पोरगा मोठा झाला बरोबर आहे बरोबर आहे माझी बायको मला काय म्हणाली आता तुझी बायको तुला काय म्हणली आम्हाला कसं माहिती असेल त्याचा लाला वाटवलं लवकर सांगतोय ना हे सांगायचंय हा माझी बायको मला काय म्हणाली काय म्हणाली अव्वा अव्वा हो मी आला गुलाम खानदार वो तुझ्या काय पोटात दुखतोय आता तूच म्हणतो बायको माझी म्हणाली वो 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 तुझी बायको आता वाटते म्हणजे ए, इकडे अहो म्हणते ते अवो मी आला खानदार वो. असं आहे होय मग बरं पुढं आता तुझं उठलं काय रे हा अव्वा अव्वा अहो हो अव्वा याला उचला आणि कुठे टाका कोणता उचला आणि कोणता टाका अरे माझ्या पोलग्याला म्हणाली अरे कुठं टाका अरे मी म्हटलं पट्टी बलीच्या तोंडावर लायची अरे लोकांना देवदेव करून होत नाही होय. आणि झालीला बाळा टाकलेली कुठं काय म्हणाली अव्वा अव्वा हो हो अव्वा तसं ना मग कसं? हो याला शाळेत नेऊन टाका काय सांगतोस काय मग शाळेत नेऊन टाका शाळेत. अशी तुझी बायको तुला म्हणाली मला म्हणाली मग काय केलंस पुढं मग त्याला शाळेत जाऊन टाकला हा अरे शाळेत नेऊन टाकायचं काय काय बाई नेणू डबल नाही बाई अरे त्यात त्या बाई नेणू कालचं माहिती आहे ना बाई तू एकदाच मग अरे तुला मा हा. अरे माझ्या पोलग्याला मोठ्यांची आदर करायची सवय असं आहे वय मग? काय फरक आहे ह्याचा मोठ्यांचा आदर बाई नुनू बाई नेणू बरोबर बाई नेणूचा पहिला भूगोलाचा तास भूगोल हा मराठी बिराठी काय नव्हतं अरे डायरेक्ट भूगोल तुला माहिती आहे तू कधी शाळेत गेला शाळेत कधी गेलाय ऐकायचं काम कर. तो सांगतोय ना गेलो होतो की नाही? तो सांगतोय ना ऐकायचं काम कर हा तू बोलत होता पुढं बाई नेणूचा पहिला भूगोलाचा तास भूगोलाचा तास बाई नेणू काय म्हणाल्या काय म्हणाल्या? ए बापिया हे बघ. आता म्हणाला एवढा झाला आता अरे अरे बापरे. ज्या तोंडावर पडली पेटकी शेणफुल नाही ती अरे तुला म्हणू अरे माझ्या पोलग्याला मला तोंडावर नाही पडले वनवा खैली का नाही गेला तर आता बघ कडकडन गेलाय हा. अरे तुला म्हणू हा. अरे माझ्या पोलग्याला बाप्याने का बाई म्हणणार हे पण बरोबर आहे. ए बापिया हे बापऱ्या. अरे 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 सर्वात जास्त बर्फ कुठे रे पडतो कॅन्सरला असेल काय बाई प्रश्न विचारा तुझ्या बाप्याला अरे बाप सर्वात जास्त बर्फ कुठे रे पडतो हा. कुठे पडतो अरे पोलगा माझा शाप कांसारला पहिला दिवस गावावरून नाही काय तर झालं माहिती काय हा. तर पोलगा माझा हुशार होय म्हणाला झाला असं वाईट डोकं खांदवला हा. ए माझं होतं काशील भाई त्याचं पोरग्याचं आता खातं मुलं डोकं खांदवलं अरे त्याचं खांदवला त्याच खांदवलं त्याला असं वाईट डोकं खांदवला आणि? ए, लगेच म्हणाला काय म्हणाला हो बाईनू बाईनू हा. हो सर्वात जास्त बर्फ माझ्या बापच्या दारूच्या ग्लासात पडतो कोणत्या घासात पडतो अरे बापच्या दारूच्या ग्लासात म्हणजे बापसाच्या दारूच्या ग्लासात सर्वात जास्त बर्फ पडतो हा. अरे पण मी काय म्हणतो तू दारू पिताना त्यांना कधी बघत दिला अरे गुलाम मागली का ना गपचूप बघतो काय कापूस पुढं काय करतोय तो काय सांगतोस काय आई चपत आणि मग हा? पुढं काय झालं अरे बाई तिथे पण थांबल का नाही इथं पण नाही थांबली ती? अजिबात ना काय म्हणाला गेली काय या तर काय बघा वाकू तिकडे अक्षला इंग्लिश इंग्लिश हा इंग्लिश इंग्लिश तुला माहिती वाटतं शाळेत गेलेला आहे. पोहे बीर असं असं हा काय म्हणाले बाईने लगेच इंग्लिश घेतला इंग्लिशचा तास इंग्लिशचा तास इंग्लिशचा तास घेतला नाही हा बाईने काय म्हणाल्या काय म्हणाले? हे बाप्या हे बाप्या. हो बघ. हा बघ जसं मी म्हणन हा. तसं माझ्या मागून म्हण मग तू मागून. नाही मागे जाऊ नको अरे माझ्या मागं नव आता तू म्हणला तू जसं म्हणली तसं बाई मागून मग अरे गुलामा हा. अशा बाई माझ्या बाप्याला म्हणाल्या असं आहे होय बर
काय म्हणाले बाई? बाई बोलले ये बाई म्हणाली पोरगा माझा मागणं मानला ये बरोबर आहे. बाई बोलले बी बरोबर. पोरगा माझा मागणं मानला बी अरे बाई बोलले छी आता इथं खान कशाला? अरे चांगला स्वादेला कागद आहे खाली. अरे ती छी नव मग एबीची होती छी तो हा तो अलदा चंद्र अर्धा चंद्र हा एबीसीडीतला सी होय. हा बर अला अशा कलत 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 हा. बाई ओ पर्यंत बाई गेल्या डायरेक्ट ओपर्यंत गेल्या. अला म्हणत म्हणत गेल्या हा 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 हा. बाई बोलल्या ओ बाई म्हणाले ओ. अला हा गुलाम काय म्हणला माहितीये काय म्हणला? ओ बाईनू बाईनू हा. ओ तुमच्या आईचा हो चालपट उडवला. मी काय म्हणतो पोरगा तुझाच होता ना. अरे बाईला पण म्हणली ना ती तुमच्या आईचा हो म्हणून. अरे पण बाई तिथं पण थांबल का नाही इथं पण नाही अरे थांबली. बाई पण लई चेंगत काय काय म्हणाली काय? हा? काय आई चपत लई चेंगत पण काय म्हणाली काय? म्हणजे पुढं का तू काय आहे? अला मग हा. काय म्हणले माहितीये काय म्हणाली? ए बाप्या हा अले हा. अरे एक तुझी कविता म्हणले आता मी काय म्हणतो सविता कशाला? कुठं आहे कविता ए, सविता नव कविता कविता. म्हणजे कविताची बहीण हा, कविता कविता. असं आहे होय. हा. बर कविता म्हटला हा कशी म्हटला? कशी म्हटलं? तुला ऐकायची ऐकायची, बर ऐकायची. म्हणून नको. ऐक चल हा. अरे मोरा रे मोरा मोरा रे मोरा. काय तुझा तोरा काय तुझा तोरा? मोरा रे मोरा काय तुझा तोरा रंगीत पिसारा न डोक्यावरून बाई बाई वाड्यावर या होय असा तुझा पोरगा बोलला. पोरगा म्हणा अरे मी काय म्हणतो काय? बाई वाड्यावर यायला काय तुला शान काढायचं होतं. अला गुलामा अला भारी धुवायला कोण नको म्हणून काय बाई वाड्यावर या. मग काय नाही बरं झालं तुझं. चालू ए हा. आता न लावून दे हा तुम्ही होगानी दोघांनी दोघांनी तर ते होगानी हा. मला हिथं हा. अशाला बोलवलं तुला आम्ही बोलवलं नाही तुला आम्ही इथं बोलवलं. अला तर ते हा, बोलवलं बोलवली. काय बोलशील तर सरळ बोला माहिती आहे ना. हा हा तुला आम्ही तर कशासाठी बोलला माहितीये कशाला तुझ्यासाठी एक छोटस काम आहे केवलं अगदी छोट एवढं तर झटकन करायचं आणि पटकन जायचं. मग धाव हे काम केल्याशिवाय काम जाऊ केल्याच्या नंतर कुठं? जायचं. हे बघ हा. कामगिरी अशी आहे कधी 16,308 गवळणी हा. थाट माट करून मथुरेच्या बाजारात चालले. ताट करून ताट नव्हे. शृंगार शृंगार करून. हा हा. आणि त्यांचा रस्ता अडवायचा हा. आहे हे काम देवबापाने तुला सांगितलं. अच्छा आहे काय हा. म्हणजे आपल्या आप्पानी आपण नव्हे देव बाप्पा. दत्त तच म्हणायचंय त्याला. हा हा अरे पण मी काय म्हणतो त्यांचं असं म्हणणं हा. आहे की गोकुळ दही दूध गोकुळात राहिलं पाहिजे. काय सांगतोस का काय ऐकतोस काय? अरे मी काय म्हणतो हा. पण हवल्यानी कुताय हवलानी नवात गवळणी. गवलानी मान गवलानी त्या माहिती आहे ना तुला अरे हवल्यानी कुताय गवलनी कुठं आहेत? हा हे बघ आता गवलनी यायचं बरोबर टायमिंग झालंय. हा. आपण आता इथं दबा धरून बसूया. अरे गुलाम आता मला दबा देऊ कशाला ए, अरे तुला डबा नव्हे लपून बसायचं आहे. लपून बसूया. अच्छा आहे काय डबा आले त्या इथं लपून इथं हा, इथं हा, बस. तिथं बस. अरे हा. अरे काय डबा घेऊन बसला की काय? ए! ए! इकडे काय बघता हाड बघताय? ठीक आहे रे. काय झालं? सांगायसाठी मिशीवाला गोलून मग दाखवलं म्हणजे ह्या बांधावर बसलेल्या काय झालं मिशीवाला गोलून यायचं काय ए म्हणजे तू मगाच होता ह्या गवलने बघीस ह्या गवलने मग? हे बापे बापे अरे बाई नव बापे बाबा हळू बघ तिथं आता उठ. एवढ्या नको एवढ्या नको. अरे बाबा माझं लगीन नाही आहे मला माझं राहिलो बोलली होता तुला गवलने बघायचे ना हा दाखवते बघ. त्या काठीच्या टोकाकडे बघ. हा 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 अरे त्या काठीला पण टोक मेला आगी बिगी ढकलतीस काय? चला हे काय वनवत आहे इथं का इथं हा दाखव
सगळ्या म्हणायचं आहे सगळ्या बघ काय बोलशील तर सरळ बोल माहिती आहे ना तुला अरे हा सगळ्या सगळ्या गप्पांनी. काय झालं अरे हागल्या गवलरी तिच्या पाळल्या फुटू ए सगळ्या गवळणी पांढऱ्या पेंद्या हा अरे त्या गोकुळच्या गवळ्याच्या पोरी हा दही दूध खातात हा म्हणून ते पांढऱ्या आता आहे काय हा म्हणजे त्या गोकुळच्या हवल्याच्या खोली अरे आपल्याला हावरेच्या नावावर गवळ्याच्या. गवळ्याच्या पोरी त्या हा त्या गोकुळच्या हवल्याच्या खोली हैदूत कोणी खातात म्हणून त्या खांदल्या हा मग तुम्ही दोघं काय कोळसा खाता ए, अरे कोलचं नाही रे खात आपण पण दही दूध खातो हा. पण झालंय कसं माहितीये अच्छा. आपल्या अंगाला लागत नाही ते पण बरोबर आहे बरोबर आहे की नाही? खाता पाहिजे कालीने पोट नलसोबाची वाढ आता कसा बोललास बरं हे बघ हा. त्या पोरी बघितलंस की ना पांढऱ्या बघितल्या, पांढऱ्या बघितल्या. त्यात एक शाणी जनते कोण अरे मावशी म्हणजे याच्या आईची हिच्या आईची बहीण माझ्या आईची बहीण नव्हती त्या पोरींची मावशी आहे असं आहे का आणि पेद्या हा. ती मावशी आहे हा. ना ती लय गुलाम हुशार आहे काय सांगतोस का काय ऐकतोस का हा. अरे तिची जर वाट अडवायची असेल ना हा तर मी सांगतो सगळं कसं घालू पेंद्या हा. अरे कधी कोणावर प्रेम केलंयस अरे नाही रे नाही केलंयस ना नाही. मग तेच करायचंय हा. इकडे कुठं जाऊ इकडे माझी इथे हे बघ ती मावशी आहे हा. ना तिला जाऊन प्रेमानं विचार कसं मावशी अगं तू आलीस कुठून आणि जाणार कोणीकडे एवढंच अरे एवढं केलं तरी बरोबर झालं. म्हणजे या कुठनं आल्या तुम्हाला माहिती नाही नाही सगळी इज्जत घालवा माझी काय अरे याला पण याला माहिती नाही या झालं तुला म्हणजे ह्या कुठे तुम्हाला माहिती नाही काय माहिती माहिती नाही अरे माहिती नाहीत ना मला आपल्या कॅम्पोतला आलेल्या या ए! बरोबर आहे. पण टॅम्पोत आले तर पालीत उतरल्या हा पण तिथून पुढे कुठं कशा आल्या तिथनं बोंडा खायला गेलेल्या काय सांगतोस काय तू नाही गेला सांगा ना? नाही, नाही, नाही. तुला नेलं होय. बंदी आले होय काय? बंदी आले कशी का चला ये बघ. हा. मग येऊ हा येतो मग हा, हा. आता आलो अरे तुझा अगे मैचे मेल्या म्हैस कुणाला म्हणालास माहिती म्हणाला काय सांगितलं मी सांगितलं त्याला सांगितलं मला गुलाब खाऊ नये. मावशी बोल मावशी मावशी पावचे हा. कसं प्रेमाने प्रेमाने अगं ए! आता आठवलं लावलं सगळं पहिल्यापासून नको मग त्यात अशी जी तू जी पकडणी बोल 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 अगं पकडून बोल बोल बरं बरं मग समजलं मला तुला काय म्हणलं. हा, मी सांगतो अगं मावचे अगं तुम्ही हालीला का हुतून आणि हग खाणार हुत काय म्हणाला त्याला असं म्हणायचंय तुम्ही आलेल्या कुठून आणि जाणार कोणीकडे हे बघ आम्ही आलेल्या गोकुळातून आणि जाणार मथुरेला समजलं काय म्हणाली म्हणते आली गोखल्यात हा. ना जायची मुतलीच्या मालावर तुझी ती अरे मेल्या आम्ही आलेल्या गोकुळातून आणि जाणार मथुरेला अशी केला काय नाही? जाय. काय सांगा ए तिला म्हणा मात्र रस्ता प्रतिबंध आहे होय. अगं मावशे हा. अगं मथुरीचा हगला लागता ए! सगळा मग माहिती आहे ना हा अगं मावशे मथुरीचा हगला लागता फलफुलीत झालाय तेवढं पाय जातात तू कधी किल्ला हा? तू कधी किल्ला आता सकाळी जाऊन आलो 4 हंडे पाणी ओतून आलो पाणी ना मला हे बघ आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ तिथनं जाऊ शकत नाही अरे बाबा तिथं हा बैल उभा गेलाय ए! आम्ही तिसऱ्या मार्गाने जाऊ तिथनं तर अजिबात जाऊ शकत नाही काका तिथं हा बुजगावला नवा आहे ए! म्हणजे हा बैल हा. हे बुजगावलं. बुजगावलं. मग मला आता सांगा हा. तुम्ही आमची वाट अडवायला आला बरोबर आहे तुम्हाला म्हणतात तरी कोण काय कुठं गेला हा, काय झालं म्हणजे मागातपासून एवढं सगळं हा प्रेमत गाणं झालं तरी हिनं मला अजून ओळखलं नाही सगळं घालवला तिला मावशे तुला अजून ओळखलं नाही हे मावशे तू अजून मला ओळखलं नाही अरे मेल्या ओळखणार कशी हा. गोल तोंडाचा चपट्या नाकाचा तू हा
मेल्या पाहिली एवढं तुझं तोंड, मापटे एवढं तुझं नाक, आणि मी तुला ओळखणार कशी? पण म्हणू मला एवढं ना. असू दे मग हिला सांगायला हवंय कोण आहे तो हा म्हणजे सांगायला पाहिजे. सांगू मग होय सांग. अगं मावचे हा. अगं मी अरे आकडी आली, आकडी आली. ए तू काय झालं मेल्या खाली पडत होतं. कोणत्या हात लावला एवढा कसा चुकतोस? अरे हात ना बाहेर या नको होय काय? हा तेव्हाच खाली पडेल. अगं मावचे अगं मी तरी भाऊ. अरे कोण तू? तुझ्या आईची दागो अरे हे हे बघ, जास्त आगाऊपणा करू नको, नाही तर कोपर नाकात घालीन. राहू शकत नाही अरे का? मला जाणारच नाही का पण? नागपुली बंद ही बघ आईच्या पण अरे पण हे अरे आणि कोण म्हणजे आपण कोण तुला माहिती नाही? आईच्या पण नाही ते तिला म्हणा आम्ही कृष्णदेवांचे संगतीचे संगत. ते मला अगं मावचे हा. आम्ही कितना चौथे थोंगली संगतीचे नवत संगतीची. थमती थे हा थमती ते थोंगली मग मला सांगा, हा तुमच्याकडे काय कायदा वगैरे आहे? ए बघा थिंग तुला इथं काय फायदा आहे का कायदा नव्हे, कायदा विचारते. अरे कायदा विचारला, ओळख. काय चालू बोलत बोलत विचारला. हाय म्हणून सांग. कसं अगदी प्रेमानं. हाय प्रेमाने प्रेमाने, प्रेमाने. साला गाणं नाही ना अजिबात नाही. अगं मावचे काय? अगं हाय काय? पुढं आणखीन उडं. प्रेमाने सांग. मग आता काय रागान बोल हाय. आता आहे काय होय. अगं मावचे काय? अगं हाय काय? तुला माहिती आहे का हाय मग सांग. तू पोरी नको जाऊ वावडा आलाय कुठं आला बावडा? झालं सरळ? चपला हे बघ, मावशीला कायदा सांगून झाला. आता मावशीला म्हणावं आमच्या कायद्याप्रमाणे तुला बसावं लागेल. आता आहे का होय. त्याला हा भाऊ माहिती आहे ना? हा भाऊ सगळं माहिती आहे मला अगं मुझे अशी बोलाय मी काय म्हणतो त्या हागल्या कोली कोणच्या सगळ्या 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 मग काय
म्हणाला? सगळ्या पोरी बनते सगळं हवलं काय 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 तसं बोल कायद्याप्रमाणे तुला बसावं लागेल. पण मी काय विचारलं काय विचारलं? या आपल्या पोली कोणची अरे मेल्या माझ्या. काय मग एवढी तरपस दिली कशाला सरळ विचार. मग तुला अशा पोळी दिली किती अरे मेल्या एकाच्या पाठीवर एक 7 पोरी. काय सांगते माताली काय पण? पोरीचे लग्न झाले तिघे जण इथं आले. काय पण सांगते माताली हा. म्हणते मला एखाद्या पाठीवर एक एखाद्या पाठीवर एक एखाद्या पाठीवर 7 पोळी हा. म्हणजे खालची चिमली वडली तुझी ती. अरे मेल्या एकावर एक डालून ठेवायला भाकऱ्या काय त्या? त्या भाकऱ्याला कांदा घाल ती गेली का सालटी? भाकरी शेकली. तुला आमच्या आयदानं तिथं हातावर हागल बसावं नव्हे. गेल्या बसावं म्हण बसावं. मी काय म्हणते, काय नको म्हणून तुमचा कायदा ऐकून मी लय खुश झाली. टाकील मुतकात फोडू काय मला नको ही तेव्हा मी काय म्हणते, या रंगमंचावर हा. आपण दोघं मिळून दोघं मिळून. एक सुंदर फुगडी घालूया. काय फुगडी काय फुगडी घालून हा म्हणजे उघडी काय? अरे, त्याला फुगडी. उघडी हा. चालेल का चौथऱ्याचे दगड ठरलेली होती. तर मी माझं बघ तुला करायचं काय हा गुलाब जलतो माझ्यावर काय हा विकलाय की दुश्मनाला काय समजत नाही दिलं झालं ना अरे, तू काय बोल. हे पकड मला ए, पटकन कधी फुगडी घाल. हा पकड त्याच्या कधी हा, तू पकडतो हा, आम्ही पकडतो. काय यार दांडू. दंडू का हा दंडू. तर मग येऊ हा येतो. चौकात झाला फुगडी. आले काय रे, आहे बा. शुरू करेगा शुरू कर. ए बाबा सब करेगा अभी नहीं बाद में सब कुछ करेगा अभी कुछ नहीं करेगा चला बोला खुलू करेगा अला पिंजरा खोलला अला वळकी उठल त्याला गुलाब झालं कसं काय? अरे हा. अला चौथऱ्याचा एकूण एक दगड हलत टाकला वयच्या कामकीन कामकीन बोलले अरे, मेल्या पाणी नाही भेटलं. झाल्या फुगड्या? आता मला फुगडी कायद्याप्रमाणे बसावं लागेल. काय हसतो लागेल तुला आमच्या आईनं तिथं आता वाहगत अगं पोरींनो, त्यांच्या कायद्याप्रमाणे नाही, थोडं दमदमून करूया. पण बता पण फटाफट बता उचलत ना उचलत टाकी तो कामाला मोळू शिया आणि सुद्धा मला सांगितलेली कामगिरी अपुरीच आहे. आपणच राधेला विचारलं पाहिजे. राधे इथं भगवान बघ कसं असतं राधे. राधे भक्त रक्षणासाठी मला हा अवतार धारण करावा लागला. आपण खरं करत असता आपली जन्मकुणा सांगा. ऐक तर वाढलो
दिग्दर्शक वैभव भोसले. वडिताकाची वडी लाखाची, लेक कुणाची आई बापाची, पत्नी कुणाची नाजूक भरताराची, सून कोणाची सासू सासऱ्यांची, नाजूक पुऱ्या नाजूक तेलया रुकवात गेलं पाटलाच्या घरी. पाटील बोलतो नाव घ्या. अहो नाव काय घ्यायचं, लाख मोलाचं. हळदी कुंकवानं भरलं ताट. वैभव भरतार बसले सत्यनारायणाच्या पूजेला. समय लावल्या 1707. मावशी हे खरोखर देव आहे, यांना पण शरण गेलो पाहिजे. देवा आम्ही शरणाला आहोत. जा तुम्हाला रजा आहे. देवा मी शरण आले. थांब राहते. 7वा अवतार 8व्या अवतारी पूर्ण कर. गोकुळची गवळण राधा लागली हरीच्या नादा. गोकुळची गवळण राधा लागली हरीच्या नादा. लागे गुण गाया कशी लागे गुण गाया. Thank you.
झालेली सेवा समर्थ साईं चरणी अर्पण करू.